तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या मिनी व्लॉगमध्ये. तर भाऊंना आज काच आपला बड्डे, त्यामुळे आपण सकाळी आलो पहिले कपिलेश्वरला. तर भाऊंना कपिलेश्वरती टिळा बिळा लावून पहिले दर्शन घेतले महादेवांचे. तर कपिलेश्वर महाराज की जय हो. त्याच्यानंतर आपण सगळं निघलो ब्रह्मगिरीवरती. तर भाऊंना बघू शकता तुम्ही, त्र्यंबकेश्वरला जातो आपण. तुमच्या भावाने शेव भाजी ऑर्डर केली भाऊंना, चला खाऊन बघू कसं आहे कसं नाही. यम 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 शी. चला भाऊंना निघलो आपण ब्रह्मगिरीसाठी. भाऊंना तुम्ही बघू शकता अंजनेरी. तर थोड्याच वेळात आपण ब्रह्मगिरीला पोचून जाऊ. तर पब्लिक तुम्ही सगळे बघू शकता, आपण आलो आता ब्रह्मगिरी डोंगरावरती. आता चला भाऊंनो आपल्याला चढायचं आहे वरती. तर बघू कशा आवट्या गोळ होत्या सगळ्यांच्या. चला. तर भाऊंनो आला आपल्याला एक साप दिसला भाऊंनो, तो अंगावरती उडी मारला म्हणून तुमचा उसरळ बाजूने निघून गेलेला आहे बघत बघत. तर भाऊंनो बघू शकता तुम्ही, आपण चप्पल घालून सरळ चाललेलो आहे. तर भावांना आपल्याला चढायचं आता, चला आपण चढू. तर भावांना अर्धाच डोंगर पार केलं आणि तुमच्या भावाच्या पायाने डायरेक्ट फारकत मागितली. भावांना एवढा दम लागतो ना का तुम्हाला मी फक्त एवढंच सांगाल का येताना फक्त मोबाईल वगैरे सगळं सावध ठेवा तुमचं सगळं. कारण की माकडं डायरेक्ट खिशेबिशे खोलता भावांनो, डायरेक्ट खिशेबिशे चेक करता. एक माकडं डायरेक्ट माझी चड्डी वडली होती. बरं झालं अंडरपॅन्टीत हात नाही घातलं, नाही तर त्याला डायरेक्ट साप भेटला असतं. मित्रांनो आयुष्याचे येल लागल्यानंतर आम्ही थोड्या वेळ थांबलो आणि लिंबू सरबत पिला. तर आपल्यासोबत आपले शिवा वाघमारे. तर शिवा वाघमारे थोडा बिझनेस स्टॉक करत होते म्हणून मी त्यांना डिस्टर्ब नाही केलं. म्हणून त्यांनी छत्री आणली होती उन्हासाठी वाचण्यासाठी. टॉपला आल्यानंतर भावना तुम्ही सगळे बघू शकता, हे ब्रह्मगिरी आहे वरती टॉपचं. आणि खाली दोन मंदिरं, एक मुख्य आहे आणि एक दुसरा जटा आपटलं होतं महादेवाने, तिथलं मंदिर आहे एक. तर तिथलं पण तुम्हाला शॉर्ट दाखवल थोडे. तर मित्रांनो मी असा कॅमेरा धरला ना की शिवा वाघमारीची मजा बघा, तो कसा कॅमेऱ्यामध्ये कसा मागा येईल बघा असं माकडावानी. तर त्यांनी बघितलं आहे. भावनं दर्शन झाल्यानंतर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगायला जाता का भावनं तुम्ही उन्हाळ्यामध्ये बिलकुल इथे येऊ नका. अक्षरशः मला ताप आणि सर्दी खोकला एकत्र आलेलं आहे भावनं. मी लगेच पळायचा मार्ग घेतला, डायरेक्ट पळालो खाली, जोरजोरात पळत निघलो घरी. कारण की मला आंघोळ करायची होती. माझ्या पायाची हाल तुम्ही बघू शकता, मग थरकी भरली होती पायामध्ये उतरताना भावांनो. तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये नका जाऊ, मी तर तुम्हाला सजेस्ट करा भावांनो हिवाळ्यामध्येच जा तुम्ही. तर येतो भावांनो, तुम्ही काळजी घ्या आणि असंच प्रेम राहून द्या. इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. चला बाय.